नमस्कार. पतंजली योगसूत्राच्या विवरणामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण समाधीपाद म्हणजे पतंजली योगसूत्राचे इंट्रोडक्शन आपण कव्हर केलं होतं. मी थोडंसं प्रेझेंट करते स्लाइड. जस्ट अ मिनिट. हां. सो समाधी पाद या जो चॅप्टर आहे पहिला समाधीपाद, साधनापाद आणि त्याच्यातले 4 चॅप्टर्स आहेत. त्यातल्या पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. सो समाधीपादमध्ये आपण चित्त, वृत्ती वगैरे आपण बघितल्या होत्या. सो आपण एक फर्स्ट कारण मागच्या वीकमध्ये आपली जराशी गॅप झाल्यामुळे मी एकदा क्विकली रिवाइज करते, म्हणजे आपल्याला फक्त एक रिव्हिजन होऊन जाईल. ओके. पतंजलीचं पहिलं सूत्र युज्यते अनेन योगा हे आपल्याला माहिती आहे. आणि जिथे इथे सगळ्यात महत्वाचं जेव्हा पतंजली योगसूत्र आपण शिकत असतो तेव्हा योग म्हणजे युनियन हा अर्थ पतंजलीला अपेक्षित नाही. योग म्हणजे टू कॉन्सन्ट्रेट, योग समाधू इति, त्याला कॉन्सन्ट्रेट किंवा फोकस करणे. आणि त्यामुळे समाधी या शब्दाचा अर्थ थोडासा चेंज होतो की कॉन्सन्ट्रेशन, फुल कम्प्लीट पॉइंट, वन पॉइंट कॉन्सन्ट्रेशन किंवा वन पॉइंट फोकस. ओके, हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. आता योगानुशासनम म्हणजे हे एक अनुशासन आहे किंवा ही एक डिसिप्लिन आहे. हे डिसिप्लिन किंवा एक व्रत आहे किंवा अनुशासन आहे, ते सगळ्यांनी फॉलो करावं असं पतंजलीने पहिल्याच सूत्रामध्ये सांगितलं आहे. दुसरं सूत्र आहे योग चित्तवृत्ती निरोध. हे आपण बघितलं होतं की जसं समुद्रामध्ये वेव्स येत असतात तसं आपल्या चित्तामध्ये सुद्धा वेव्स येत असतात किंवा त्याच्यामध्ये डिस्टर्बन्सेस होत असतात. ज्याला ज्याचा निरोध करणं किंवा ज्याचा कंट्रोल करणं म्हणजेच योग योग किंवा योगस्थिती आहे. त्यानंतर आपण चित्ताची डेफिनेशन बघितली होती की चेतती अनिर्णिती चित्तम, म्हणजे मन वेगळं असतं, बुद्धी वेगळी असते, अहंकार वेगळा असतो आणि त्याच्या पाठीमागे जी चेतना असते त्याला किंवा ज्याला आपण प्रकृती, सांख्यांनी जी प्रकृती म्हटलेली आहे ती म्हणजे चित्त किंवा ते म्हणजे चित्त, चेतना शक्ती. अंतःकरण 4 प्रकारचे अंतःकरण आपण बघितली होती: मनस, बुद्धी, अहंकार आणि चित्त. तर चित्त हे खूप पाठच्या लेवलला किंवा खूप म्हणजे एक बेसिक फाउंडेशन आहे की ज्याच्यामुळे आपल्याला संवेदना होतात. ओके, किंवा कुठल्याही गोष्टी आपल्याला जाणीव होते कुठल्याही गोष्टीची, तर ती चित्तभूमी आहे किंवा ते चित्त आहे. चित्ताचे मॅनिफेस्टेशन आपण बघितले होते की 5 प्रकारामध्ये चित्त स्वतःला मॅनिफेस्ट करतं किंवा स्वतःला प्रेझेंट करतं किंवा ते त्या 5 अवस्थांमध्ये असतं. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त त्याची स्टेज असू शकत नाही. एक तर ते स्कॅटर्ड असतं, जिथे आपण काही काही ऍक्टिव्हिटीज करत असतो. मी बोलते आहे, तुम्ही ऐकता आहात, तेव्हा ते ऑल सेन्सेसमध्ये स्कॅटर्ड असतं. त्यामुळे ऍक्टिव्हिटी घडून येतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला सुख दुःखाच्या भावना होतात किंवा संवेदना होतात. एक असते डार्कनिंग स्टेज, ज्याच्यामध्ये फुल ब्लँकनेस येतो, म्हणजे फार मोठा ट्रॉमा झाला, फिजिकल ट्रॉमा किंवा मेंटल ट्रॉमा, तर मनुष्य ब्लँक होत जातात. ओके, माणसं ब्लँक होऊन जातात. सो दॅट इज कॉल्ड एज अ डार्कनिंग ऑफ द चित्ता. त्याच्यानंतर गॅदरिंग. गॅदरिंग म्हणजे तो एका एका विशिष्ट ऑब्जेक्टवर किंवा एखाद्या विषयावर, आता तुम्ही पतंजली योग सूत्राविषयी शिकता आहात, तर त्यामुळे त्याच्यावर आता डोक्यात अनेक विचार असतील, हळूहळू ते गॅदर होणार आहे या एका टॉपिकवर. ओके, बाकी मागचे जे काही सगळे आजूबाजूचे घरातले वगैरे विचार असतील ते सगळे सोडून हळूहळू इथे कॉन्सन्ट्रेट होणार आहे, चेतना इथे कॉन्सन्ट्रेट होणार आहे, गॅदर होणार आहे. ओके, त्याच्यानंतर वन पॉइंटनेस. एका पॉइंटला असं येईल की, म्हणजे काही काही लोकांचा अनुभव असतो, तो सांगते की काही काही लोकांना 45 मिनिट्स कधी संपलेली समजतच नाहीत. आत्ताच चालू केलं होतं बोलणं. असा वेळ एखादा मूवी बघत असतो, एखादं लेक्चर अटेंड करत असतं, कसा वेळ गेला समजतच नाही. सो दॅट इज वन पॉइंटनेस. दे आर ट्राईंग टू कॉन्सन्ट्रेट, कम्प्लीट कॉन्सन्ट्रेट. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त डोक्यात, आता समजा तुम्ही ऐकता आहात तर डोक्यात काहीतरी विचार असतो की टिफिन झालाय का, हे झालंय का, मुलगा इकडे गेलाय का, समथिंग बॅक ऑफ द माइंड मध्ये चालू असतं. सो चेतना तिथे पण आहे, फक्त इथे नाही आहे. ओके, सो दॅट इज गॅदरिंग स्टेज. पण काही वेळानंतर चेतना फक्त इथे येऊ शकते. म्हणजे हे प्रत्येकाचे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत. काही लोकांचे येतात, काही लोकांचे कधीच नाही येत. तो वन पॉइंटेड होऊन जाते, म्हणजे आता फक्त याच विषयावर माझी संपूर्ण संवेदना किंवा संपूर्ण माझी चेतनाशक्ती इथे कॉन्सन्ट्रेट आहे. त्याला वन पॉइंटनेस असं म्हणतात. ओके, त्याच्यानंतर समाधी. समाधी म्हणजे जे मी बोलते आहे ते कम्प्लिटली ऍब्झॉर्ब केलं जातं. तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. ते तसंच्या तसं ग्रास्प, जसं स्पंज ग्रास्प करतो, स्पंज पाणी ग्रास्प हे करतं, म्हणजे सोक करून घेतो, तसं ते हे शब्द कोरले जातात डोक्यात, किंवा आपण ज्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतो आहोत ती गोष्ट मनामध्ये कोरली जाते की ते तुम्ही कधीच विसरू शकत नाही. सो दॅट इज कॉल्ड, त्याला आपण म्हणतो की वी हॅव बिकन वन विथ दॅट ऑब्जेक्ट.
ओके, म्हणजे तुम्ही ऐकत असाल, बघत असाल, काही करत असाल त्याच्या त्याला समाधी असं म्हटलं जातं. अशा या प्रकारच्या पाच प्रकारच्या चेतना तिथे 5 प्रकारच्या टाईप्समध्ये चेतना किंवा चित्त हे स्वतःला मॅनिफेस्ट करतं किंवा तिथे राहतं. त्याच्यानंतर आपण वृत्ती बघितली होती. आता ही जी चेतना शक्ती आहे ह्याच्यामध्ये खूप मॉडिफिकेशन्स किंवा त्याच्यामध्ये जसं पाण्यात हे टाकला म्हणजे शांत पाण्यामध्ये दगड टाकला की गोल 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 असे लेयर्स किंवा डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात. तसे ह्या चित्तामध्ये एखादा थॉट आला की ते क्रिएट होतात असे. आणि वृत्ताकार म्हणजे सर्क्युलर फॉर्म मध्ये होतात म्हणून त्याला वृत्तीज असं म्हटलेलं आहे. आणि जेवढं म्हणजे माइंड किंवा चेतनाशक्ती ही जेवढी डेन्स असेल ज्ञानाने, जसं मागच्या वेळेला एक तेलाचं आणि उदाहरण दिलं होतं की पाण्यामध्ये जर तुम्ही हे टाकला दगड तर तो जास्त लेयर्स किंवा जास्त वृत्तीज क्रिएट होतात सर्क्युलर फॉर्म्स मध्ये. पण तेलामध्ये टाकला तर कमी होतात बिकॉज तेल ऑइल इज अ मोर डेन्स दॅन द वॉटर. त्यामुळे ज्ञानाची किंवा ज्ञान जेवढं जास्त असेल, जेवढी मॅच्युरिटी जास्त असेल तेवढी मॉडिफिकेशन्स कमी होतात किंवा वृत्तीज कमी प्रमाणात क्रिएट होतात, कमी डेन्सिटीमध्ये क्रिएट होतात. ओके. आणि जशा वृत्ती क्रिएट होतात तशी माणसं कर्म करतात, कर्म करतात तसे संस्कार क्रिएट होतात. पुन्हा पुन्हा म्हणजे ते एक सायकल सुरू होतं. हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. जसं दुर्योधनाचं उदाहरण बघितलं होतं. दुर्योधन म्हणाला होता की जानामी धर्म न च मे प्रवृत्तीही, जानामी अधर्म न च मे निवृत्तीही. म्हणजे मला अधर्म काय हे माहिती आहे पण त्याच्यापासून मी निवृत्त होऊ शकत नाही, कारण त्याची रिपिटेटिव्ह त्याची कर्म आहेत. त्याला धर्म म्हणजे काय आपल्याला माहिती आहे पण मी ते मला त्याच्याकडे प्रवृत्ती नाहीये ते करण्यासाठी, कारण मी या कर्म वृत्ती संस्कार ह्याच्यात अडकलेलो आहे. सो कृष्णासारखा कोणी एखाद्या भेटला की तिथून हे करता येतं, पण दुर्योधन तो कृष्णाचा ऐकणाऱ्यातला नव्हता. ओके. सो एनिवे, सो वृत्ती प्रत्येकाच्या वृत्तीनुसार तो कर्म करत राहतो. आणि तिसऱ्या ह्याच्यात त्यांनी पतंजलीने सांगितलं होतं की तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान. म्हणजे ह्या सगळ्या वृत्तींना कंट्रोल केल्यानंतर जेव्हा त्या मूळ स्वभावामध्ये किंवा मूळ पुरुषामध्ये किंवा मूळ आत्म्यामध्ये मनुष्य एस्टॅब्लिश होतो किंवा तिथे त्याला म्हणजे तो शांत किंवा योग स्थितीमध्ये राहू शकतो. ओके. आता चित्तवृत्तीचे आपण फॉर्म बघितले होते मागच्या वेळेला की क्लिष्ट आणि अक्लिष्ट. म्हणजे काही चित्तवृत्ती या पेनफुल असतात, दॅट क्रिएट्स कर्मसंस्कार. कर्मसंस्कार म्हणजे कुठल्या तरी प्रकारचे म्हणजे एखादं नॉलेज आपण परस्यू केलं तर पुढे आपण विपर्य वगैरे घेणार आहोत वृत्ती, आणि चुकीचं नॉलेज आपण परस्यू केलं आणि मग आपण काहीतरी आपल्याला फार वाईट वाटलं, पेनफुल, दॅट वृत्ती क्रिएटेड पेन इन मी, आणि मग मी तशा प्रकारचं काहीतरी सुडाच्या भावनेने किंवा कुठल्या तरी दुःखाच्या भावनेने मी एखाद्याचे कर्म करेन, ते कर्मसंस्कार आहेत. मग ते पुन्हा कर्म त्याची ऍक्शनची चेंज सुरू होते. तर काही क्लिष्ट असतात, काही अक्लिष्ट असतात. अक्लिष्ट म्हणजे पेनफुल नसतात, सुखदायक असतात. ओके. अशा 5 प्रकारच्या वृत्तयः पंचतयः क्लिष्टा अक्लिष्टा. 5 प्रकार पण आपण बघितले होते की चित्तवृत्तीचे टाइप्स: प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृतयः. त्यातलं प्रमाण आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. विपर्ययापासून आज आपण बघणार आहोत. सो प्रमाणाचे 3 प्रकार आपण बघितले होते: प्रत्यक्षानुमाना, प्रत्यक्ष अनुमान, आगम. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जो डोळ्यांनी, अक्ष म्हणजे डोळा, जे डोळ्यांनी आपण बघतो आणि आपल्याला नॉलेज आपण परसिव्ह करतो की नॉलेज आपल्याला समजतं, ज्ञान आपण संपादन करतो डोळ्यांनी बघून. आणि डोळा म्हणजे फक्त एक सेन्स नाही, जी 5 सेन्सेस आहेत त्या सेन्सरी ऑर्गन्सनी किंवा सेन्सेसनी आपण जे ज्ञान आपल्याला मिळतं त्याला प्रत्यक्ष किंवा त्या प्रमाणाला किंवा त्या पद्धतीला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतात. आता समजा वरती एक ही बघा, ही छोटीशी मी थोडंसं एनलार्ज करते. ही वरची जी 2 माणसं त्या एका इमेजमध्ये आहेत. या इमेजमध्ये जरी आपण प्रत्यक्ष बघितले असले तरी आपण कुठे उभे आहोत त्यानुसार आपल्याला ज्ञान होत असतं. ओके. म्हणजे राईट साईडचा मनुष्य म्हणतोय की हा 9 आहे आणि वेरएस लेफ्ट साईडचा मनुष्य म्हणतो आहे हा 6 आहे. सो आपण जिथे स्टँड करत असतो त्या आपण ज्या पोझिशनमध्ये असतो त्या पोझिशनवरून आपण परिस्थितीकडे बघत असतो. तर ती परिस्थिती दुसऱ्या माणसासाठी वेगळी पण असू शकेल. सो आपल्यासाठी जी परिस्थिती आपण जसे परिस्थितीकडे बघतो आहोत आणि आपल्याला वाटतं की ह्या प्रकारे आपलं बिहेवियर असलं पाहिजे, तशी समोरच्याची असेल असं नाही. त्यामुळे आपण म्हणतो की हा मनुष्य चुकीचा वागला किंवा तो मनुष्य असं त्याने असं करायला नको होतं. कदाचित ते त्याच्यासाठी योग्य असेल आणि इंटरपर्सनल रिलेशनशिप्स इथूनच सुरू किंवा त्यांच्यामध्ये क्लॅशेस इथूनच सुरू होतात. कदाचित तुम्ही त्या पोझिशनमध्ये गेल्यानंतर तो जसा वागला तसाच आपण सुद्धा वागतो, कारण त्यांनी जे परिस्थितीला बघितलेलं असतं ते तसंच असतं. सो आणि मग तिथे थोडेसे काही वेळा काही गोष्टी क्लिष्टकारक होऊ शकते ही वृत्ती, प्रमाण ही वृत्ती, आणि काही वेळा अक्लिष्ट पण होऊ शकते.
आता इथे क्लिष्ट अक्लिष्ट हे या ज्या 5 वृत्ती सांगितलेल्या आहेत, या कोणासाठी कधी कधी क्लेशदायक होतात, कधी कधी सुखदायक पण होतात. आणि त्यानुसार त्याच्या वृत्तीस किंवा त्याच्यामध्ये डिस्टर्बन्सेस मनामध्ये किंवा चेतनेमध्ये क्रिएट होत राहतात. तर 3 प्रकारचे प्रमाण आपण बघितले होते, की डायरेक्ट परसेप्शन, प्रत्यक्ष प्रमाण, ओके. त्याच्यानंतर इन्फरन्स बघितला होता, की जसा यत्र यत्र अग्नी तत्र तत्र धूमः, म्हणजे धूर आहे म्हणजे अग्नी असेलच. किंवा रिसर्चमध्ये बऱ्याच वेळेला इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स किंवा इन्फरन्सचा हे वापरला जातो, की मी एक छोटा प्रयोग केला एका सॅम्पल साईजवर आणि त्यानुसार पॉप्युलेशन मध्ये मला एखाद्या माझ्याकडे औषध आहे, तर ते औषध मी काही 100 लोकांवर त्याचा प्रयोग केला आणि मग सगळ्या लोकांसाठी ते चांगलं असेल असं मी इन्फर करते. ओके, तसं मी अनुमान करते. किंवा दुसरेही प्रकारचे जसं मेंटल सायकोलॉजीमध्ये सायकियाट्रिस्टमध्ये बऱ्याच वेळेला वापरले जातात इन्फरन्स. येस येस, की समोरचा मनुष्य अशा अशा प्रकारे बिहेव करतो आहे म्हणजे त्याची मानसिक अवस्था ही अशी अशी आहे. ओके, इन्फरन्स. आता ह्याच्यामध्ये हे काय असतं, की डायरेक्ट परसेप्शन पेक्षा इन्फरन्स इज मच बेटर, बिकॉज डायरेक्ट परसेप्शन किंवा प्रत्यक्ष प्रमाणाने फक्त मटेरियल गोष्टींचंच नॉलेज होऊ शकतं, म्हणजे भौतिक गोष्टींचं नॉलेज होऊ शकतं. नॉन मटेरियल गोष्टी ज्या भरपूर आहेत त्यांचं नॉलेज किंवा त्यांचं आपल्याला समजून येत नाहीत प्रत्यक्ष प्रमाणाने. आता तुमच्या डोक्यामध्ये काय विचार चाललेला आहे हे मी माझ्या सेन्सेसनी ऑब्झर्व करू शकत नाही. परंतु तुम्ही ज्या प्रकारे वागता आहात, तुम्ही समजा समोर मनुष्य आहे आणि तो ज्या प्रकारे वागतो आहे त्या प्रकारे मी अनुमान काढू शकते की ह्याच्यात माझी मनस्थिती काय असेल. ओके, सो आय कॅन मच गो डीपर विथ द इन्फरन्स प्रमाण. त्याच्यानंतर आहे पण स्टील इट हॅज सम लिमिटेशन्स. ओके, मग त्याला काही लिमिटेशन्स आहेत, कधी कधी हे इन्फरन्स चुकतात सुद्धा. Okay? आणि तिसरं बघितलं होतं आपण की टेस्टिमोनी. टेस्टिमोनी म्हणजे आगम किंवा ज्याला शब्द प्रमाण असं म्हटलं जातं, की जे 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 निष्कर्ष काढले, जसे आपण आइन्स्टाईनचे निष्कर्ष मानतो, न्यूटनचा निष्कर्ष मानतो, कारण त्यांनी बराच रिसर्च केलेला आहे. तसे आपल्याकडे असंख्य ऋषी मुनी सायंटिस्ट वगैरे होऊन गेले. त्यांनी बरेचसे ऋषी तपस्वी वगैरे होऊन गेले. त्यांनी त्यांचे त्यांचे त्यांनी जे जे त्यांनी उपदेश केलेले आहेत ते उपदेश त्यांनी प्रॅक्टिकली थेरॉटिकली त्यांच्या लाईफमध्ये टेस्टेड आहेत. आणि टेस्टेड असून आपल्याला ते सांगितलेले आहे की ह्याप्रमाणे वागा किंवा ह्याप्रमाणे करा. ओके, सो दिस इज मच बेटर दॅन प्रिव्हियस टू प्रमाण, बिकॉज इट इज डिराइव्ड अँड पास फ्रॉम थिअरी अँड प्रॅक्टिकल नॉलेज अँड लॉट ऑफ टाइम टेस्टेड. म्हणजे मी एखादी गोष्ट अनेक वेळा माझ्या आयुष्यामध्ये अनुभव करून बघितली आहे, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस बघितले आहेत आणि मग मी माझ्या मुलाला सांगेन की बाळा बाळा असं कर किंवा असं करू नको. ओके, सो समबडी हॅज वर्क ऑन इट लॉट ऑफ टाइम्स. त्यामुळे आदेशप्रमाणे इज मच बेटर दॅन प्रिव्हियस वन. त्याच्यामुळे फारसे वृत्तीच क्रिएट होत नाहीत किंवा त्या. परंतु आता जी आपली जी संस्था आहे किंवा आपलं जे ज्या प्रकारचं स्कूलिंग आहे त्याच्यामध्ये आदेश किंवा आगम प्रमाणाला एवढं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही अनफॉर्च्युनेटली. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे मला दिसलं तरच ते खरं असतं. ओके, इट्स ओके. सो स्लोली द पीपल आर मुव्हिंग टुवर्ड्स द आगम किंवा शब्द प्रमाण, की जे डोळ्याला दिसतं किंवा जे ऑब्जेक्टना सेन्सरी ऑब्जेक्ट्सना जे फील होतं तेवढंच सत्य नाहीये. सत्य त्याच्या पुढे असंख्य किंवा खूप जास्त डेप्थमध्ये असू शकतं. सो हे असे 3 प्रमाण आपण बघितले होते, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. हे एक प्रमाण, हे एक वृत्ती झाली. म्हणजे आणि मोस्टली चेतना शक्तीची ही वृत्ती सगळ्यात जास्त डॉमिनेट असते. म्हणजे आपण ज्या ज्या क्रिया करतो त्या त्या क्रिया या 3 पद्धतीनेच करत असतो. एक तर आपल्याला सेन्सिटिव्ह ऑब्जेक्ट्सनी करत असतो, एक तर आपण अनुमान लावत असतो, विचार करत असतो, ऑब्झर्व करतो, विचार करतो, एक तर आपण जे जे गुरु उपदेश असतात किंवा वचनं असतात त्यांचा फॉलो करत असतो. सो ही प्रमाण ही वृत्ती ही चित्तवृत्ती सगळ्यात जास्त फॉलो केली जाते किंवा जास्त ऍक्टिव्हिटीज मध्ये फॉलो केली जाते. त्यानंतर दुसरी हे आहे विपर्यय. विपर्यय मिथ्या ज्ञानमत्त तद्रूप प्रतिष्ठितम. म्हणजे इनकरेक्ट नॉलेज. आता ही वरती एक इमेज आहे बघा. ही पटकन 2 सेकंदामध्ये 4 सेकंदामध्ये तुम्हाला काय दिसलं या इमेजमध्ये? एक ब्लॅक आणि व्हाईटची एक इमेज आहे या साईडला. तर कुठल्या म्हणजे प्रत्येक माणसाला आपापल्या वृत्तीनुसार ह्याच्यामध्ये काही गोष्टी दिसतात. बऱ्याच आता हे असे गेम बऱ्याच वेळेला लहान मुलांबरोबर खेळले जातात. याच्यात काय दिसतं आहे? अनेक गोष्टी याच्यात दिसू शकतात. आता ज्याची जशी वृत्ती आहे त्या पद्धतीने त्याला ती गोष्ट दिसते. काही लोकांना याच्यात 2 चेहरे दिसतात, काही लोकांना एक वास दिसतो, काही लोकांना टेम्पल दिसतं. सो डिपेंड. आणि आता ह्याच्यामध्ये 2 कलर्स आहेत. एक व्हाईट कलर आहे, एक ब्लॅक कलर आहे. जास्त म्हणजे एक 5 सेकंदासाठीच एक टेस्ट असते. ह्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये ह्याच्या टेस्ट पण असतात. 5 सेकंदच ते फ्लॅश कार्ड दाखवलं जातं. त्याच्यात काय दिसलं तुम्हाला?
माणसाला. सो त्याच्या त्याच्या वृत्तीनुसार तो सांगतो की बाबा हे तो म्हणजे काही लोक हे वाईट बघतात पहिला फर्स्ट 5 सेकंदामध्ये 5च सेकंद फ्लॅश कार्ड दाखवलं जातं. तर काही लोक हे व्हाईट भाग बघतात, काही लोक ब्लॅक भाग बघतात. ओके, किंवा त्यांना दिसतो. सो दॅट डिपेंड्स ऑन इच अँड एव्हरीवन्स पर्सनॅलिटी की त्याला काय दिसतं आहे. ओके, तर आता ऍक्च्युली इथे दोन्ही गोष्टी आहेत. मग समजा मला ते व्हाईट भाग दाखवायचा असेल, पण तुम्ही समजा ब्लॅक भाग आधी बघितला किंवा मला ब्लॅक भाग दाखवायचा असेल, तुम्ही व्हाईट भाग आधी बघितला. सो आता हे कशासाठी मी सांगते आहे की परिस्थिती अशी असते असते ऍक्च्युली एक म्हणजे ज्या काही सिच्युएशन्स आजूबाजूला होतात आपण त्या रॉंगली परसिव्ह करतो. हा, म्हणजे जसं एक सामान्य उदाहरण दिलं जातं की अंधारामध्ये दोरी असते पण आपण त्याला साप समजतो. हे खूप कॉमन एक एक्झाम्पल आहे की दोरी आहे आपण त्याला साप समजतो कारण आपल्या डोक्यामध्ये सापाची भीती आहे. ओके, आपल्या डोक्यामध्ये असं एक कोणीतरी फीड केलेलं आहे की अंधारामध्ये किंवा अडगळीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे साप असतात. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे जर पीके मूवी बघितला असेल. तर त्या पीके मूवीमध्ये असं सांगितलेलं आहे म्हणजे एक गुरु असतात कोणीतरी आणि थोडासा रिलिजियस वॉर त्याच्यात दाखवलेला आहे की मुसलमान धोका देत आहे. मला त्याच्यावर काही कमेंट करायचं नाही, पण उदाहरणासाठी सांगते आहे की मुसलमान धोका देत आहे हे त्या गुरूंनी असं त्या मुलीच्या जी हिरोईन असते तिच्या डोक्यावर असं बिंबवलेलं असतं की वो लोक ट्रस्टेबल नाही रहते हैं, दे आर नॉट रिलायबल वगैरे असं. आणि मग ज्या काही घटना घडतात जर तुम्हाला आठवत असेल मूवी, तर ज्या काही घटना घडतात त्याच्यामध्ये एंडला तो मुलगा त्या लग्नासाठी येतो नाहीये, त्याला उशीर होतो, समथिंग हॅपन्स इन त्या ह्याच्यामध्ये. आणि ते मग तिच्या डोक्यात फिक्स होते की नाही ह्यानी मला धोकाच दिला. ओके, आणि मग ती स्टोरी बरीच मोठी आहे कुठे फारशी सांगणार नाही मी आता इथे. तर डोक्यात ज्या गोष्टी आपल्या लहानपणापासून बसलेल्या असतात. ओके, बऱ्याच गोष्टी बसलेल्या असतात की हे असं असतं, हे असं असतं, ते तसं असतं. मग आपल्याला तशाच गोष्टी दिसतात समोर. सो दॅट इज इनकरेक्ट नॉलेज विच मे बी करेक्ट विच मे नॉट बी करेक्ट. आपल्याला आपल्या चाइल्डहुड पासून आपण जे आयुष्य जगत आलो आहोत, आपले जे विचार आहेत किंवा आपण ज्या गोष्टी कधी कधी शिकलेलो आहोत, कधी कधी अनेक गोष्टींपासून आपण शिकतो, पण ते जे काही शिकलो आहे ते प्रत्येक वेळेला तसंच असतं असं नाही. असू पण शकतं मॅक्सिमम टाइम. पण कधी कधी ती जी शिकवण असते जी शिकलेली असते ते चुकीचे पण ठरू शकतात. ओके, म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही भरपूर पेशंट्स बघतो. त्या पेशंट्सवरनं अनुभवावरनं डॉक्टरचे एक 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 ठोकताळे झालेले असतात की पेशंट हे सिम्पटम घेऊन आला म्हणजे हे डायग्नोसिस आहे. ओके, म्हणजे थेरॉटिकली असतंच लिहिलेलं पण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण असतो की हेही सिम्पटम्स आहेत म्हणजे हे डायग्नोसिस आहे. पण असं होऊ शकतं की 50 पेशंट्स बघितल्यानंतर 51वा पेशंट त्या सेम सिम्पटम्सवर वेगळ्या डायग्नोसिसचा असू शकतो. सो अशा गोष्टी होऊ शकतात. मग त्यावेळेला आम्ही रॉंगली डायग्नोज करू शकतात गोष्टी किंवा करू शकतात डॉक्टर्स बऱ्याच वेळा. आपण रॉंगली परसिव्ह करतो. बऱ्याचशा वेळेला आपण गोष्टी चुकीचे ग्रह करून घेतो. समोर वेगळ्याच गोष्टी असतात आपण आपण आपल्या मेंटल पॅटर्न नुसार आपण चुकीचे ग्रह करून घेतो. जनरली इल्युजन्स असतात. दे आर फॉर्म्ड बाय परसिव्हिंग अ थिंग ॲज बिंग अदर दॅन व्हॉट द रियालिटी इज. म्हणजे खरी परिस्थिती तशी नसेल सुद्धा आपण ती चुकीची परसिव्ह का का चुकीची परसिव्ह करतो? कारण एक तर आपल्या डोक्यामध्ये कोणीतरी फीड केलेलं असतं की हे असंच असतं. ओके, हे तसंच असतं. किंवा आपण अनुभवाने पण शिकलेलो असतो. प्रत्येक वेळेला आपण समजा 50 अनुभवाने शिकलो, ते 51व्या वेळेला तसंच्या तसं ॲप्लिकेबल होईलच असं नाही. कदाचित होईल सुद्धा. पण कधी-कधी त्या गोष्टी आपण रॉंगली परसिव्ह करतो. ज्याला पतंजलींनी म्हटलं आहे विपर्यय किंवा साधारणतः सामान्य भाषेत म्हटलं जातं विपर्यास केला जातो. ओके, विपर्यास गोष्टींचा विपर्यास केला जातो. तर त्याला विपर्यय असं म्हटलेलं आहे पतंजलींनी. तर ही एक वृत्ती आहे. आता हे जे जी परिस्थिती आहे किंवा जी गोष्ट समोर आहे म्हणजे असं अनेक वेळेला होतं एस्पेशली फिमेल्समध्ये. हॉर्मोनल इम्बॅलन्स खूप कॉमन असतो. समोरचा मनुष्य एक बोलतो आहे, आपण काहीतरी वेगळंच परसिव्ह करतो. नाही, नाही मला त्यांनी जजच केलं, मला त्यांनी म्हणजे काहीतरी ब्लेमच केलं. इन फॅक्ट ही इज नॉट समोरचा मनुष्य ब्लेम नाही करत आहे की तो तुझ्या काळजीपोटी बोलतो आहे. पण आपण ते वेगळ्या पद्धतीने परसिव्ह करतो. एस्पेशली फिमेल्समध्ये हे खूप कॉमन आहे. एंडोक्राईन सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फिमेल्सची खूप सेन्सिटिव्ह असते. बरेचसे चढ-उतार त्यांच्यामध्ये होत असतात थ्रूआउट द लाईफ, थ्रूआउट देअर रिप्रोडक्टिव्ह लाईफ. सो ज्यावेळेला मेंटल स्टेबिलिटी आपली चांगली नसेल त्यावेळेला आपण गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने बघतो. ओके, सो ह्याला विपर्य अशी एक वृत्ती पतंजलीने म्हटलेली आहे. त्याच्यानंतर विकल्प. विकल्प म्हणजे तिसरी वृत्ती आहे शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्यो विकल्प. म्हणजे हे एक प्रकारचं फॅन्टसी आहे
किंवा एक प्रकारचं इमॅजिनेशन आहे. जेव्हा मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगते आहे, तेव्हा ती तुम्ही गोष्ट इमॅजिन करत आहात, बरोबर आहे? ही कल्पनाशक्ती आहे. मनुष्याच्या ह्युमन ब्रेनची एक स्किल सेट आहे की ते इमॅजिन करू शकतात. हं. मनुष्यच इमॅजिन करू शकतो. बाकी कुठल्या ह्याच्यामध्ये प्राण्यांमध्ये त्या इमॅजिनेशनची पॉवर नाही आहे. तर त्यामुळे म्हणजे दिस इज वन ऑफ द फंक्शन ऑफ द ब्रेन. ओके. सो अशी अशी गोष्ट किंवा विकल्प ही अशी गोष्ट आहे, इट हॅज अ थॉट ऑर अ इन्फॉर्मेशन विच हॅज अ वर्बल एक्सप्रेशन अँड नॉलेज, बट फॉर विच देर इज नो सच ऑब्जेक्ट ऑर रियालिटी इन एक्झिस्टन्स. म्हणजे मोस्टली फिक्शन किंवा फॅन्टसी जेव्हा म्हटली जाते. ओके. म्हणजे एक असा साधारणतः जे नेहमीचं असतं, की सिंड्रेला असते किंवा राजकुमार असतो, तो उडत्या घोड्यावर येतो. आता उडत्या घोड्यावर येतो, परीकथा बऱ्याच वेळेला ज्या असतात, त्या अशा लहान मुलांपर्यंत असतात, ते ठीक असतात, त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी असतात. पण हळू हे हे विकल्प मोठ्या माणसांमध्ये सुद्धा असतात. समोरचा मनुष्य एखादी किंवा मग मला ह्यानी माझ्याशी असं वागायला पाहिजे, त्यांनी माझ्याशी असं वागायला पाहिजे किंवा मला हे मिळत नाहीये, मला ते मिळत नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात. लहान मुलांपर्यंत असतात, एक ठीक असतं, की परीकथेसारखं किंवा फॅन्टसीसारखं. पण मोठ्या माणसांमध्ये पण आढळून येतात, की गोष्टी अशा पद्धतीने घडून यायला पाहिजेत. कदाचित त्या कधीच घडू शकत नाहीत रिअॅलिटीमध्ये. मग विकल्प ही जी वृत्ती आहे ती पेनफुल बनते. कधी-कधी सुखकारक सुद्धा बनते. ही सम पीपल लाइक टू लिव्ह इन फॅन्टसी वगैरे. दे 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 गेट द हॅपीनेस थ्रू फॅन्टसी. सो काही वेळेला ती सुखदायक पण असते. की म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक इमॅजिनेशन असतं. एखादी गोष्ट आपण बघतो किंवा एखादी गोष्ट आपण ऐकतो, त्याच्याविषयी फक्त व्हर्बल एक्सप्रेशन्स किंवा एक व्हर्बल हे आहे. ती गोष्ट अस्तित्वामध्ये, रिअॅलिटीमध्ये अस्तित्वात नाही येऊ शकत कधीही. ओके. सो दॅट डिपेंड्स की ती क्लेशदायक होईल किंवा सुखदायक पण होऊ शकते. पण ही एक विकल्प म्हणजे चॉईसेस असतात ना, विकल्प इटसेल्फ मीन्स इन मराठी और संस्कृत, की बरेचसे ऑप्शन्स आहेत किंवा बरेचसे चॉईसेस आहेत, की जे एकासाठी एक रियालिटी असते आणि त्याचे दुसरे व्हर्जन्स असतात. तर त्याला विकल्प असं म्हटलं जातं. ओके. सो फक्त शब्दाने त्याचं ज्ञान होऊ शकतो. वस्तुशून्य म्हणजे वस्तुतः तशा प्रकारचं काहीच अस्तित्वात असत नाही. अशी जी काही वृत्ती किंवा जे मनाची जी स्थिती असते किंवा जी वृत्ती असते, तिला विकल्प असं म्हटलं गेलेलं आहे. काही वेळेला क्लेशदायक असते, काही वेळेला सुखदायक सुद्धा असते. दुसरी गोष्ट आहे निद्रा. ही सगळ्यात महत्त्वाची आहे, ज्याच्यामध्ये आपण मोस्ट ऑफ द टाईम्स वी आर इन निद्रा ओन्ली. वृत्तीमध्ये. अभाव प्रत्ययालंबना वृत्ती ही निद्रा. हं. आता ह्या निद्रा 2 प्रकारच्या असतात. काही माणसं कॉलेजेसमध्ये किंवा लेक्चर्समध्ये पण निद्रा अवलंबतात. सो म्हणजे समोर काहीतरी चाललेलं असतं, आपलं मन दुसरीकडे असतं. सो त्या दृष्टीने सुद्धा निद्रा असं म्हटलेलं आहे, की लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, जे समोर चाललेलं आहे तिथे लक्ष न ठेवता डोक्यात काहीतरी वेगळे, म्हणजे शरीर इथे असतं, मन मन दुसरीकडेच असतं. तर ह्याला आपण निद्रा म्हणजे आपण मग जे टीचर असं समोर, "अरे बाळा उठा, झोपलेत का?" असं आपण म्हणतो सामान्यतः सुद्धा. सो दॅट इज अल्सो कॉल्ड की अब्सेन्स ऑफ द माइंड ॲट प्रेझेंट टेन्स. जनरली बऱ्याच वेळा माहिती असेल, की आपण शक्यतो आपण फार कमी वेळा प्रेझेंट टेन्समध्ये राहत असतो. एक तर आपण पास्ट टेन्समध्ये राहत असतो, नाहीतर फ्युचर टेन्समध्ये राहत असतो. आपण फार कमी वेळा प्रेझेंट टेन्समध्ये राहत असतो. सो प्रेझेंट टेन्समध्ये जितक्या वेळेला आपण राहतो, तितक्याच वेळेला आपण जागृत अवस्थेमध्ये असतो. अन्यथा आपण आयदर स्वप्न किंवा सुषुप्ती किंवा वेगवेगळ्या अवस्था असतात. आता ह्या अवस्था बऱ्याच लोकांना माहिती असतील, नसतील तर मी सांगते, की माणसाची जी चेतना आहे किंवा माणसाचा कॉन्शियसनेस आहे, हा 4च प्रकारच्या अवस्थेमध्ये राहू शकतो. जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अवस्था. तुरीय अवस्था ही फार पुढची स्टेज आहे. गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हटलेलं आहे, त्वं तुर्या त्वं अवस्थात्रयातीतः. तू तिन्ही अवस्थांच्या पुढे आहेस. अ, तर जनरली मनुष्य हा 3 अवस्थांमध्ये राहत असतो. योगी किंवा जे पुढचे म्हणजे फार काय म्हणू आपण त्याला, साधक जे असतात, जे अवतार असतात, ते तुरीयावस्थेमध्ये राहू शकतात. पण नॉर्मल मनुष्य 3च अवस्थेमध्ये राहत असतो. एक तर जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. सो पतंजली म्हणतो आहे, की अभाव प्रत्ययालंबना वृत्ती ही निद्रा. म्हणजे अ, अभाव म्हणजे अब्सेन्स. कशाचा? प्रत्ययाचा. आता जर माहीत असेल तर स्लीप ही 2 प्रकारची असते. निद्रा ही 2 प्रकारची असते. मॉडर्न मेडिसिनने पण एक्सेप्ट केलेलं आहे, की रॅपिड आय मूव्हमेंट आणि नॉन रॅपिड आय मूव्हमेंट.
रॅपिड आय मुवमेंट मध्ये जेव्हा जी स्लीप असते त्याच्यामध्ये ड्रीम्स असतात किंवा ज्याच्यामध्ये स्वप्न पडतात. ओके. जर आपण समजा एक 7 तास किंवा 8 तास झोपलेलो आहोत, तर त्याच्यामध्ये हार्डली, आता हे डिपेंड करतं प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. काही लोक 5 तास पण गाढ किंवा झोपेमध्ये असतात. काही लोक 2 तासच असतात. सो दॅट डिपेंड्स ऑन द पर्सन टू पर्सन. पण जनरली 7 ते 8 तास जर आपण झोपत असू तर त्यातली 50% स्लीप ही रॅपिड आय मुवमेंट स्लीप असते, ज्याच्यामध्ये स्वप्न पडतात, ज्याला ड्रीम ड्रीम स्टेट म्हणतात. आणि नॉन रॅपिड आय मुवमेंट जी स्लीप असते ती असते सुषुप्ती अवस्था, की ज्याच्यामध्ये समजूनच येत नाही. किंवा इव्हन ज्याच्यामध्ये आता समजा एखाद्याला काही पेन असेल बॉडीमध्ये, संधिवात असतो, हे असतो, तर कधी कधी लोकांना ऑब्झर्व होतं की अरे माझा पाय दुखतात आहे, म्हणजे गुडघा दुखतो आहे किंवा काही कंबर दुखते आहे. पण सुषुप्ती अवस्थेमध्ये ही सगळी चेतना, त्यांचं काही दुखत नसतं. म्हणजे ती जी अवस्था असते, जेव्हा जाग येते तेव्हा पुन्हा ते कंबर किंवा गुडघा दुखायला लागतो. पण त्या जेव्हा नॉन रॅपिड आय मुवमेंटची स्लीप आहे, त्याच्यामध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये त्यांना कुठलीच प्रकारची चेतना, म्हणजे चेतना त्या ऑर्गनशी कनेक्टेड नसते, ती सुषुप्ती अवस्थेमध्ये असते. ओके. सो अशा 3 प्रकारच्या हे आपल्याला माहित आहेत. जस्ट हा अवस्था म्हणजे कॉन्शियसनेसच्या अवस्था आपल्याला माहिती आहे. सो निद्रा जी पतंजलीला एक्सपेक्ट आहे, ती कुठल्याही प्रकारचे प्रत्यय आणि त्याचे अवलंबन किंवा त्याचे जे इफेक्ट्स असतात ते नसणारी किंवा त्यांचा अभाव असणारी जी मनाची अवस्था असते किंवा चेतनेची अवस्था असते, तिला निद्रा असं म्हटलं जातं. ड्रीमलेस सटलर थॉट पॅटर्न विच हॅज ॲज इट्स ऑब्जेक्ट अँड इनर्शिया, म्हणजे त्याला पूर्ण इनर्शिया किंवा जडत्व असं म्हटलं जातं, की जिथे काहीच सेन्स होऊ शकत नाही. म्हणजे काही सेन्स होऊ शकत नाही, आपण विचार करत नसतो. आपल्याला ज्या कंटिन्युअसली, म्हणजे जागृत अवस्थेमध्ये काही गोष्टी, जसं मी म्हटलं की पेन असतं बॉडीमध्ये, खूप, म्हणजे जे क्रॉनिक पेन्स असतात ते पण त्याचा पण आपल्याला एक्सपिरियन्स येत नाही. ओके. कम्प्लीट ब्लँकनेस असतो, अब्सेन्स ऑफ ऑल अदर पॅटर्न्स किंवा वृत्तीज ज्या असतात त्यांचा अब्सेन्स असतो. त्या अवस्थेला किंवा निद्रा असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये चित्त हे बरंचसं डार्कनेस होऊन जातं. डार्कनेस इन द सेन्स खूप जास्त कॉन्सन्ट्रेट होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे होणं किंवा कुठल्याही प्रकारचे मॉडिफिकेशन होणं हे शक्यच नसतं. सो आता ही निद्रा अवस्था आहे, ही निद्रा अवस्था क्लेशदायक असू शकते किंवा बऱ्याच लोकांसाठी 95% लोकांसाठी ही अक्लिष्ट असते. अक्लिष्ट म्हणजे सुखदायक असते. ओके. ही एक जी वृत्ती आहे ती. पण काही वेळेला निद्रा ही अवस्था त्रासदायक पण होऊ शकते. ओके. सो दिस इज फोर्थ वृत्ती, दॅट इज कॉल्ड एज अ निद्रा, किंवा अशी अशी स्टेज की ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही गोष्टीचा आपल्याला अनुभव येऊ शकत नाही. त्याच्यानंतर फोर्थ आहे स्मृती. स्मृती तर मेमरीज सगळ्यांना माहिती आहे. अनुभूत विषया संप्रमोष स्मृती, रिकलेक्शन किंवा मेमरीज. बऱ्याच गोष्टी आपल्या ह्याच्यात घडत असतात. म्हणजे आता आपण जेवढ्या वर्षाचे असू, समजा आपण 40 वर्षाचे आहोत, तर 40 वर्षामध्ये सेकंद सेकंद आपल्या ब्रेनमध्ये नोंदवला गेलेला आहे. एवढी मोठी चिप किंवा मेमरी कार्ड आपल्या डोक्यामध्ये फिट आहे. आपल्याला ते बऱ्याच वेळेला आठवत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. अनेक इन्सिडेन्सेस आठवत नाहीत. पण तरी सुद्धा आठवायचा प्रयत्न करा तर आठवू शकतात. सो देर आर मेथड्स टू रिकलेक्ट एव्हरीथिंग. पण बऱ्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी आठवतात माणसाला. सो दिस स्मृती or this recollection of previous incidences, किंवा it is called as a स्मृती. मेंटल मॉडिफिकेशन कॉज्ड बाय इनर रिप्रोड्युसिंग ऑफ अ प्रिव्हियस इम्प्रेशन्स. म्हणजे जे काही आपल्या आयुष्यात घडत असतं त्याचे इम्प्रेशन्स आपल्या, किंवा त्याची आपण म्हणतो की एक मेमरी कार्ड. आपण फोटो, आपल्याकडे कॅमेरा असतो, कॅमेरामध्ये मेमरी कार्ड असतं, आपण फोटो काढतो ते त्याच्यात स्टोअर होतात. तसं प्रत्येक सेकंदाला आपल्या डोक्यामध्ये फोटो निघत असतात आणि ते स्टोअर होत असतात. सो त्याचं रिकलेक्शन जेव्हा होतं तेव्हा मनुष्य त्या त्या प्रकारच्या संस्कारामध्ये की तिथे जातो. म्हणजे काहीतरी एखादी छान गोष्ट आठवली तर त्याच्यात रमत राहतो, किंवा एखादी दुःखदायक गोष्ट आठवली तर त्याला म्हणजे त्या अनुषंगाने त्याच्या आयुष्यामध्ये डिस्टर्बन्सेस, म्हणजे त्याच्या मनामध्ये किंवा चित्तामध्ये डिस्टर्बन्सेस क्रिएट होत राहतात. सो दिस इज कॉल्ड एज अ स्मृती, ॲज अ फिफ्थ वृत्ती, किंवा ही एक स्टेज आहे ज्याच्यामध्ये काही वेळेला क्लेशदायक असू शकते, काही वेळेला सुखदायक पण असू शकते. सो बट अशा प्रकारच्या वृत्ती किंवा ह्याच्यामुळे म्हणजे काही गोष्टी आठवल्या, म्हणजे आपण खूप शांत असतो बऱ्याच वेळेला, पण अचानक काहीतरी गोष्ट आठवली की मग आपण डिस्टर्ब होतो. डिस्टर्ब दोन्ही अर्थाने होऊ शकतो. डिस्टर्ब चांगल्या अर्थाने पण होऊ शकतो, डिस्टर्ब वाईट अर्थाने पण होऊ शकतो. म्हणजे आपल्याला सुख पण होऊ शकतं, दुःख पण होऊ शकतं. म्हणजे ही वृत्ती क्लेशदायक पण असू शकते. सगळ्या 5ही वृत्ती या क्लेशदायक असू शकतात, अक्लेशदायक पण असू शकतात. क्लिष्टा.
सो दिस इज म्हणजे गोष्टी आठवणे वेगवेगळ्या पद्धतीच्या जेवढ्या आपण जगलो आहोत, तर त्या याला स्मृती असं त्यांनी म्हटलेलं आहे. सो जस्ट मिनिट. हा, आता मनुष्य हा किंवा चेतना ही या 5 प्रकारच्या ह्याच्यामध्ये नेहमी या 5 प्रकारच्या ज्या वृत्ती आहेत, या वृत्ती प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती, या 5 प्रकारच्या ह्याच्यामध्ये अशाच ह्याच्यामध्ये चेतना म्हणजे आपण म्हणतो की समुद्रामध्ये वादळ या 5 गोष्टींनी येतं, किंवा चेतनेमध्ये जे मॉडिफिकेशन्स होतात हे या 5 गोष्टींमुळे होत असतात. आणि असंख्य प्रकारच्या घटना आपल्या आयुष्यात या 5 गोष्टींमुळे घडत असतात, ज्याला पतंजलीने चित्तवृत्ती असं म्हटलेलं आहे. आता जसं मी म्हटलं तसं काही चित्तवृत्ती ह्या काही लोकांसाठी क्लेशदायक असतील, काही लोकांसाठी सुखदायक असतील. तर सुखदायक होत असेल तर काही हरकत नाही, पण क्लेशदायक होत असतील तर दॅट दॅट क्रिएट्स द प्रॉब्लेम. मग आपण ते कसं कंट्रोल करायचं? सो हळूहळू जसे पुढे त्यांनी काही सांगितलेले आहेत की या वृत्ती अनुभवाने, म्हणजे एखादी गोष्ट मला रॉंग नॉलेज झालं, विपर्यय झाला, विकल्प अवस्थेमध्ये असेल, तर पहिल्यांदा मी कदाचित जास्त रिॲक्शन देईन, पण सेकंड टाइम तसाच अनुभवाने मी थोडी कमी रिॲक्शन देईन, फोर्थ टाइम मी आणखीन कमी देईन. सो अशा हळूहळू आपल्याला एकदा आता आपल्याला नॉलेज मिळालं की हे अशा प्रकारच्या गोष्टी असतात, ओके, आपल्या बाबतीत होतात जनरली. सो आपण त्याच्यानंतर आपल्या हळूहळू आपल्या रिॲक्शन्स कमी होतात, ऑटोमॅटिकली होतात. मी अनेक लोकांनी मला म्हटलेलं आहे की जेव्हा आपण हे लेक्चर्स ऐकलो त्यावेळेला ते अनालिसिस, सेल्फ अनालिसिस सुरू करतात, आणि ते पूर्वी जसे वागत होते तसा त्यांचा थॉट प्रोसेस किंवा त्यांचा बिहेवियर पॅटर्न बदलतो. ओके, कारण जेव्हा एखादी गोष्ट आपण अवेअर झालो, आपल्याला समजली, तर आपण त्या गोष्टी ऑटोमॅटिकली बदलतात, आपली बिहेवियर्स बदलतात. दॅट इज कॉल्ड एज अ कंट्रोल वृत्तीज. किंवा हळूहळू आता काही लोकांना पटकन जमेल, काही लोकांना हळूहळू जमेल, दॅट इज अ पर्सनल एक्सपिरियन्स. पण हळूहळू या वृत्ती कंट्रोलमध्ये यायला लागतात किंवा समुद्रामध्ये कमी वादळं क्रिएट होतात. ओके, जशा वृत्तीच कंट्रोलमध्ये येतील तसं चित्त स्टेबल होईल. चित्त जसं स्टेबल झालं तसं ऑटोमॅटिकली, म्हणजे आता उदाहरणतः असं म्हटलं जातं, प्रश्नोपनिषद वगैरे मध्ये काही उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे की स्टेबल चित्तामध्ये परमात्म्याची सावली पडते, किंवा पुरुष स्वतःला ओळखून घेऊ शकतो, किंवा ती आता जेवढं पाणी जास्त स्टेबल असेल तितकी जाग जास्त चांगली चंद्राची सावली त्याच्यामध्ये पडेल. ओके, किंवा एखाद्या गोष्टीची सावली त्याच्यामध्ये पडेल, नाहीतर ती सावली डिस्टर्ब होत राहते. तर आतले जे पोटेन्शियल्स आहेत, आतले जे डिव्हिनिटी आहे, जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की ईच अँड एव्हरी पर्सन इज पोटेन्शियली डिव्हाइन. त्या आपली जी डिव्हिनिटी आहे, आपलं जे दैवत्व आहे ते बाहेर येतं. ते जेव्हा बाहेर येतं तेव्हा दॅट इज नॉन, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, दॅट इज आयडेंटिफिकेशन विथ पुरुषा अँड नॉन आयडेंटिफिकेशन ऑफ पुरुषा विथ वृत्तीज. म्हणजे जास्त तो पुरुष स्वतःला, फक्त पुरुष आत्मा स्वतःला या वृत्तींमध्येच एंटरटेन न करता स्वतःची डिव्हिनिटी त्याला बाहेर काढायची संधी मिळते. ओके, सो जसे ह्या वृत्तीस कंट्रोल होतील तसा पुरुष स्वतःला या वृत्तींमध्ये एंटरटेन न करता, किंवा आत्मा या वृत्तीमध्ये, आता मला समजलेलं आहे की हे माझ्या बाबतीत होतंय, पहिले मला माहित नव्हतं, त्यामुळे मी त्या गोष्टीच्या अटॅच होऊन जायचे. जसं आपण रागाचं उदाहरण नेहमी देतो की जेव्हा अँगर मॅनेजमेंट किंवा इमोशन मॅनेजमेंटमध्ये येतात, त्या लोकांना अवेअर केलं जातं, आता तुला समजतंय का की ही गोष्ट झाल्यानंतर तुला राग येणार आहे, जस्ट ट्राय टू ऑब्झर्व इट. किंवा ही गोष्ट झाल्यानंतर तुला दुःख होतं, ओके, ट्राय टू ऑब्झर्व इट. तो ऑटोमॅटिकली त्याच्यातून डिटॅच व्हायला सुरुवात होते. मग त्याला समजते, अरे हा, आता मला राग येतो आहे, ऑटोमॅटिकली तो पाठी जातो आत्मा त्याच्यातून, आणि त्याचा रागाचं एक्सप्रेशन कमी होतं. तर हे अँगर मॅनेजमेंट, इमोशन मॅनेजमेंट मध्ये केलं जातं. तसंच इथे वृत्तींमध्ये आहे. आता आपल्याला समजलेलं आहे, त्यामुळे आपण या वृत्तींमध्ये स्वतःला आयडेंटिफाय किंवा स्वतःला जास्त अटॅच करून घेत नाही, ऑटोमॅटिकली आपण पाठी जातो. लेस रॉंग परसेप्शन्स, म्हणजे ज्या काही चुकीच्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येत असतात किंवा मेंटल डिस्टर्बन्सेस होत होतात, त्या ऑटोमॅटिकली कमी होतात. थॉट्समध्ये क्लिअरिटी यायला सुरुवात होते, किंवा चांगल्या प्रकारे आपण स्वतःला मॅनिफेस्ट करू शकतो, किंवा आपण म्हणजे आपण एक्सप्रेस होऊ शकतो. आणि ऑटोमॅटिकली म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स असतात आयुष्यामध्ये ते थोडं हळूहळू डिक्रीज व्हायला सुरुवात होतात. सो दिस इज अ सोल्युशन, की गेटिंग अवेअरनेस की आपल्या बाबतीत काय होत आहे, ज्याच्यासाठी आपण पतंजली योगसूत्र वाचतो आहे किंवा शिकून घेतो आहे, की आपल्या मनाच्या काय अवस्था असतात आणि त्यांच्याशी आपण कसं स्वतःला अटॅच करून घेतो, हे आपल्याला समजायला लागलं की हळूहळू डिटॅचमेंट तिथूनच सुरू होते. ऑफकोर्स प्रॅक्टिसची पण गरज आहे त्याच्यामध्ये. तो अशा प्रकारे या 5 वृत्ती आणि त्याची हे आपण बघितली आहे. सो आय थिंक आपण इथे थांबूया. आपण काही प्रश्न असतील तर घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉइंट्सकडे वळूया.